नमस्कार. अमेरिकन संविधान, ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नाविन्य या रमेश पतंगे लिखित पुस्तकाच्या अभिवाचनाच्या 10व्या भागामध्ये मी संगीता अभ्यंकर आपल्याला मनापासून अभिवादन करते. आज व्हर्जिनिया चार्टर या नावाचं तिसरं प्रकरण आपण ऐकणार आहोत. पुनरावृत्ती टाळण्यासाठी थोडेसे संस्करण करून मी हे प्रकरण वाचणार आहे. इसवी सन 1630 या साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांची जडणघडण आणि कारकीर्द महाराष्ट्रात बहरत असताना अमेरिकेत त्याचवेळी काय चाललं होतं हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. ऐकूया. व्हर्जिनिया चार्टर. आपण अमेरिकेच्या संविधान निर्मितीच्या इतिहासातील ठळक घटनाक्रम पाहत आहोत. पुनरावृत्तीचा दोष पत्करूनही इथे एका विषयाचा खुलासा पुन्हा करतो. अमेरिकेने जगातील पहिल्या लिखित संविधानाची निर्मिती केली. हे पहिले लिखित संविधान काही लोक एकत्र बसले, त्यांनी विचार केला आणि संविधानाची कलमे लिहून काढली असा सोपा प्रवास नाही. त्यामागे नाही म्हटले तरी 200 वर्षांचा इतिहास आहे. त्यात इंग्लंडचा इतिहास जोडला तर जवळजवळ 500 वर्षांचा इतिहास होतो. याचा अर्थ असा झाला की अमेरिकेच्या लिखित संविधानाला 500 वर्षांचा इतिहास आहे. आपण हेही पाहिले की अमेरिकेच्या भूमीचा शोध लागल्यानंतर तिथे वसाहत करण्यासाठी इंग्लंडमधून जनसमूह येत राहिले. त्यातील प्युरिटन जनसमूहाचा इतिहास आणि मेफ्लॉवर जहाजावरील घटना निर्मितीचा इतिहास मागील प्रकरणात आपण पाहिला आहे. मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास 1620 सालचा आहे. त्याच्यापूर्वी अमेरिकेत वसाहत करण्यासाठी इंग्रज माणसे येतच होती. इंग्रज माणसाचे वैशिष्ट्य असे की तो समाज जीवन जगत असताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करतो. हे नियम म्हणजे कायदे असतात. हे राजाने दिलेले कायदे तो मोडत नाही. आपल्याकडची माणसे जेव्हा इंग्लंडला जातात तेव्हा तिथली वाहतुकीची शिस्त, स्वच्छता पाहून थक्क होतात. आपल्या देशात असे का नाही असा प्रश्न परत येऊन आपल्यालाच विचारतात. वाहतुकीची शिस्त, स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी सार्वजनिक चारित्र्याचा भाग असतात. अमेरिकेत गेलेला इंग्रज माणूस असा आहे. अमेरिकेत वसाहतींसाठी 1606 साली एक जथ्था गेला तेव्हा किंग जेम्स पहिला याचे राज्य चालू होते. त्याने 10 एप्रिल 1606ला अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना चार्टर म्हणजे सनद दिली आणि ती म्हणजे व्हर्जिनिया चार्टर. यातील काही गोष्टी पुन्हा नोंद घेण्यासारख्या आहेत. त्या काय आहेत ते आता पाहूया. पहिला जेम्स हा इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, फ्रान्सचा राजा स्वतःला धर्मरक्षक समजतो. इथे धर्म याचा अर्थ ख्रिश्चन धर्मातील ज्या पंथाचा तो राजा असेल त्या पंथाचा तो संरक्षक. तो कृष्ण किंवा रामासारखा धर्मरक्षक नाही हे नीट समजून घ्यावे लागते. अमेरिकेत वसाहत करण्याचा परवाना देताना राजा जेम्स म्हणतो की अक्षांश आणि रेखांशातील जी कुठली भूमी तुमच्याकडे असेल त्या भूमीतले पर्वत, समुद्रकिनारे, खनिजे या सर्वांची मालकी तुमच्याकडे असेल. अमेरिकेतील नद्या, जमीन, पर्वत ही काही पहिल्या जेम्सच्या बापाची नव्हती. त्या जमिनीवर तिथले मूल निवासी रेड इंडियन्स यांचा हक्क होता. त्यांच्या अनुमतीशिवायच जमिनीचा मालकी हक्क राजाने कंपनीला देऊन टाकला. नंतर राजा म्हणतो की तिथल्या रानटी लोकांना ख्रिश्चन धर्मविचार दिला पाहिजे. वसाहतदारांनी संरक्षणासाठी आवश्यकतेनुसार गढी किल्ले बांधावे असेही राजा सांगतो. कॉलनीचे शासन चालवण्यासाठी 13 व्यक्तींच्या काउन्सिलची नियुक्ती राजानेच केली. ही काउन्सिल सोने, चांदी, तांबे यांच्या शोधासाठी खोदकाम करू शकेल. सापडलेल्या सोन्या चांदीचा 20% हिस्सा आणि तांब्याचा 15% हिस्सा राजकोषात जमा करावा लागेल. चार्टरमधील सर्व कलमे मी, माझे वारसदार
आणि त्यांचे वारसदार या सर्वांना बांधील असतील. म्हणजे एका चार्टरने राजा आपल्या भावी पिढ्यांची सोय करत असतो. वसाहतीतील इंग्रजांनी फक्त आणि फक्त इंग्लंडशीच व्यापार केला पाहिजे अशी ही अट राजा घालतो. ज्या वसाहती निर्माण होतील त्यावर अंतिम सत्ता राजाची आणि त्याच्या वंशाचीच राहील असेही राजा सांगतो. हे पाहिल्यावर लक्षात येते की या चार्टरमध्ये कोणतेही लोकशाही मूल्य नाही. मग अमेरिकन संविधानाच्या संदर्भात या व्हर्जिनिया चार्टरचे महत्त्व काय? तर ते म्हणजे कायद्याचे राज्य ही संकल्पना. कायद्याने बांधून संघटित होऊन राहायचे, कायद्याचे पालन करायचे ही भावना यामध्ये आहे. अमेरिकन संविधानाच्या निर्माणकर्त्यांना या भावना वारसा हक्काने प्राप्त झाल्या आहेत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर पाहूया 1639 सालचा दस्तावेज, तो म्हणजे द फंडामेंटल ऑर्डर्स ऑफ कनेक्टिकट. हाही एक रंजक इतिहास आहे. कनेक्टिकट राज्य हे मॅसेच्युसेट्स या वसाहतीच्या अंतर्गत येत होते. तिथे राहणाऱ्या लोकांनी स्वयंशासित प्रदेश होण्याचे ठरवले. 50 ते 60 हजार लोकसंख्येच्या विंडसर, हार्टफोर्ड आणि विदर्सफील्ड या शहरातील काही लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या प्रदेशाचे शासन कसे चालेल याची एक घटना तयार केली. या घटनेची गंमत अशी आहे की तिची सुरुवात सर्वशक्तिमान परमेश्वराचे स्मरण करून आणि त्याच्या आशीर्वादाने कनेक्टिकट नदीपासून सभोवतालच्या भूमीमध्ये राहणाऱ्या लोकांनी परमेश्वराच्या इच्छेला मान देऊन शांतता आणि ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी हे शासन आम्ही निर्माण करत आहोत असे म्हटलेले आहे. याचा अर्थ असा झाला की या लोकांच्या डोक्यात सेक्युलरिझमची नशा काही शिरलेली नव्हती. परमेश्वराचे अस्तित्व ते नाकारत नाहीत आणि त्याच्या कृपाप्रसादाचे ते स्मरण ठेवतात. आणखी ते असे म्हणतात की भगवान येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीची शुद्धता राखण्यासाठी तसेच चर्चच्या अनुशासनाचे पालन करण्यासाठी हे शासन निर्माण करणे आवश्यक झाले आहे. या ऑर्डरची म्हणजे संविधानाच्या प्रत्येक कलमाची सुरुवात इट इज ऑर्डर्ड, सेंटेन्स अँड डिक्रीड अशी केलेली आहे. मग यामध्ये म्हटले गेले की आपल्याकडे 2 सभागृहे असतील ज्यांची निवड दरवर्षी केली जाईल. निवडीचा अधिकार स्वतंत्र नागरिकांना असेल. त्यातून गव्हर्नर निवडला जाईल. त्याला 6 सहकारी असतील. त्याचे काम कायद्याची अंमलबजावणी करणे, न्यायदान करणे आणि परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करणे हे असेल. आवश्यकतेनुसार नवीन खाती निर्माण केली जातील. राज्यकारभार चालवणाऱ्या या मंडळात प्रत्येक शहराला 4 प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार असेल. नवीन शहरे निर्माण झाल्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांनी किती प्रतिनिधी पाठवायचे याचा निर्णय मंडळ करील. मतदान करताना तो कुठल्या तरी चर्चचा सभासद असला पाहिजे ही अट बंधनकारक राहणार नाही. मतदान पत्रिकेद्वारे मतदान करण्याचे कलम या ऑर्डरमध्येच आहे. एका कागदावर आपल्या आवडीच्या उमेदवाराचे नाव लिहून तो कागद योग्य त्या अधिकाऱ्याकडे दिला जावा. ज्या नावाला पसंतीचे कागद जास्त मिळतील त्याची निवड गव्हर्नर म्हणून करावी असे ही ऑर्डर सांगते. ही घटना आहे 1639 सालची. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला. या काळात आपल्याकडे दिल्ली मोगलांच्या ताब्यात होती. स्वयंशासन, मतदान अशा गोष्टी कुठे जगात चालू आहेत याची गंधवार्ताही आपल्याला नव्हती. या ऑर्डरमध्ये एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली की आपले कायदे इंग्लंडच्या कायद्याला छेद देणारे असून चालणार नाहीत. म्हणजे मातृभूमीशी असलेली नाळ कापली जाणार नाही याची ते काळजी करताना दिसतात. ही ऑर्डर तिथे जन्मलेल्या मुलांना सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी देते. जोझफ स्टोरी यांचे असे म्हणणे आहे की मूलभूत अधिकाराची सनद देखील
या ऑर्डरमध्ये आहे. त्यासाठीचा अमेरिकन शब्दप्रयोग आहे बिल ऑफ राईट्स. मूलभूत अधिकारातील सगळ्यात महत्त्वाचा अधिकार जीवन जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार असतो. या अधिकाराचे सूतोवाच 1639च्या या ऑर्डरमध्ये आहे. ही ऑर्डर म्हणते की कोण्याही व्यक्तीचे जीवन संपविले जाणार नाही, कोण्याही व्यक्तीच्या सन्मानावर डाग लागेल अशी कृती केली जाणार नाही, कुणालाही योग्य कारणाशिवाय अटक केली जाणार नाही, तसेच त्याच्यावर प्रतिबंध, हद्दपारी किंवा अवयव छाटणे असे केले जाणार नाही. कोणालाही त्याच्या पत्नी किंवा मुलांपासून वेगळे केले जाणार नाही, कोणाची संपत्ती हिरावून घेतली जाणार नाही, योग्य कायद्याशिवाय आणि राज्यमंडळाने मान्यता दिल्याशिवाय वरीलपैकी कुठल्याही गोष्टी केल्या जाणार नाहीत. खटल्यामध्ये ज्युरीतर्फेच निर्णय केला जाईल. जर ज्युरींचा निर्णय कोर्टाला मान्य नसेल तर निर्णयाचा फेरविचार करण्यास कोर्ट ज्युरींना सांगू शकते. ज्याला मतांचा अधिकार आहे त्याला फ्री मॅन असे म्हटले गेले. त्याचा अर्थ असा केला गेला की तो जमिनीचा मालक असला पाहिजे आणि 40 पौंडांची त्याची खासगी मालमत्ता असली पाहिजे. हे 1639 सालचे 40 पौंड आहेत. जनतेने तयार केलेली ही पहिली राज्यघटना. 1787 साली अमेरिकेने जी लिखित राज्यघटना तयार केली त्या राज्यघटनेची पायाभरणी या घटनेने केली आहे असे अभ्यासक सांगतात. या ठिकाणी एवढेच लक्षात घ्यायला पाहिजे की फार मोठी वैचारिक संकल्पना एकाएकी निर्माण होत नाही. तिच्या निर्मितीमागे मोठा इतिहास असतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.